गुटन मॉर्गन. आज आपण हे वर्ब कॉन्जुगेशन वाक्यामध्ये कसं वापरायचं हे बघणार आहोत. तर आपण काही वर्ब्स आत्तापर्यंत शिकलोय, क्रियापदं शिकलोय. कॉमन असेल, वोनन असेल, स्प्रीलन असेल, एक्सप्रेशन असेल, अशा प्रकारचे बरेच आपण वर्ब्स शिकलोय, क्रियापदं शिकलोय. आता हे आपण वाक्यामध्ये वापरायचे आहे. करायच्या आधी एक छोटासा नियम, तो म्हणजे क्रियापद नेहमी दुसऱ्या स्थानी असतं. क्रियापद नेहमी दुसऱ्या स्थानी, वर्ब ॲट द सेकंड पोझिशन, आणि जे कर्ता आहे, जो सब्जेक्ट आहे, तो एकतर आधी क्रियापदाच्या किंवा नंतर. तर मी भारतातून आले आहे, यासाठी आपल्याकडे वाक्य होतं इश आउस इंडियन. आता जर मला म्हणायचं आहे की तू भारतातून आली आहेस, तर आपण काय म्हणू? दू कॉम्स्ट आउस इंडियन. हे तू भारतातून आली आहेस किंवा आला आहेस, बोजे. त्यानंतर तो भारतातून आला आहे, यासाठी आपण म्हणणार आहोत एर कॉम्ट आउस इंडियन. आपण सगळे भारतातून आलो आहोत, त्याला म्हणू आपण वी आर कॉमन आउस इंडियन. आता जर आपल्याला वेगळं एक क्रियापद वापरायचं आहे, वोनन. मी रत्नागिरीमध्ये राहते, ह्याला आपण कसं म्हणणार आहे? इश वोन इन रत्नागिरी. आता म्हणायचं आहे मला ती रत्नागिरीमध्ये राहते. तुम्ही गेस करा, काय म्हणू आपण? ती रत्नागिरीमध्ये राहते. आपण म्हणू झी वोंट इन रत्नागिरी. आता ते सगळे रत्नागिरीत राहतात. ते सगळे रत्नागिरीत राहतात. आपण म्हणू झी वोनन इन रत्नागिरी. आणखी ना, तुम्ही सगळे रत्नागिरीत राहता. तुम्ही सगळे रत्नागिरीत राहता. इहर वोनन इन रत्नागिरी, इयर वोंट इन रत्नागिरी. त्यानंतर आणखी एक आपण शब्द बघूया, आणखी एक क्रियापद बघूया, ते म्हणजे स्पीलन, म्हणजेच खेळणे. आता इश स्पील फुटबॉल, अर्थ आहे मी फुटबॉल खेळते. मी फुटबॉल खेळते. आता तू फुटबॉल खेळतोस. तू फुटबॉल खेळतोस कसं म्हणू आपण? दू स्पील्स्ट फुटबॉल. तू स्पील्स्ट फुटबॉल. त्यानंतर आहे आपण सगळे फुटबॉल खेळतो. वियर स्पीलन फुटबॉल. वियर स्पीलन फुटबॉल. त्यानंतर आता आदरार्थी आहे, तुम्ही फुटबॉल खेळता. तुम्ही फुटबॉल खेळता. झी स्पीलन फुटबॉल. छान. आता हे होते काही उदाहरणं वाक्यामध्ये कसं हे वर्ब कॉन्जुगेशन वापरायचं यासाठीचे. ओके, सो चूज आणि बिस मॉर्गन.